Hello friends, welcome you all to Polity Simplified series of Gnandeep Academy. आजचा आर्टिकल आहे आर्टिकल नंबर 27. आर्टिकल 27 कशाबद्दल आहे तर पेमेंट करण्याबद्दल आहे. महत्वाची गोष्ट आर्टिकल 27 हे एनी पर्सनला अवेलेबल आहे. या ठिकाणी तो पर्सन इंडियन सिटीजनच असावा असं कंपल्शन नाही. सो काय फ्रीडम म्हणजे आधी स्वतंत्र असणं, फ्रीडम ॲज टू पेमेंट ऑफ टॅक्सेस फॉर प्रमोशन ऑफ एनी पर्टिक्युलर रिलीजन. कोणत्याही व्यक्तीला एखाद्या पर्टिक्युलर धर्माच्या प्रमोशनसाठी तुम्ही टॅक्सेस कंपल्सरी घ्या असं म्हणू शकत नाही, किंवा कोणत्याही व्यक्तीकडनं तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर धर्माच्या प्रमोशनसाठी कंपल्सरी अनिवार्य टॅक्सेस गोळा करू शकत नाही. फ्रीडम फ्रॉम पेमेंट ऑफ टॅक्सेस फॉर प्रमोशन ऑफ एनी पर्टिक्युलर रिलीजन. जबरदस्ती तर करू शकत नाहीच नाही, पण सोबतच तुम्ही काय या पर्टिक्युलर ठिकाणी त्या व्यक्तीकडनं कोणत्याही पद्धतीने जबरदस्ती टॅक्सेस सुद्धा लावू शकत नाही. मला सांगा, या प्रकारचा एखादा धर्मावरील कर तुम्हाला आठवतो का? हो, या प्रकारचा एक कर होता जिझिया कर. मुघलांच्या काळात या प्रकारचा जिझिया कर नावाचा एक कर होता, जो एका पर्टिक्युलर धर्माच्या प्रमोशनसाठी वापरला जात असे. तर या प्रकारचा कोणताही कर तुम्ही कोणत्याही व्यक्तीकडनं घेऊ शकत नाही. फक्त सिटीजनच नव्हे तर कोणताही व्यक्ती, मग तो भारतीय नागरिक असो किंवा परदेशी नागरिक असो, भारतामध्ये वास्तव्यास असणारा किंवा भारतामध्ये, या व्यक्तीकडनं तुम्ही त्या ठिकाणी एका पर्टिक्युलर धर्माच्या प्रमोशनसाठी कोणताही कर घेऊ शकत नाही. याचं थोडंसं डिटेलिंग आपण पाहूया. काय म्हणतं पहा हे आर्टिकल. नो पर्सन, जेव्हा नो पर्सन लिहिल्याचा अर्थ काय की आर्टिकल 27 इज ऍप्लिकेबल टू सिटीजन्स ऍज वेल एज नॉन सिटीजन्स. नो पर्सन शॅल बी कंपेल्ड, म्हणजे कोणत्याही व्यक्तीला तुम्ही फोर्स करणार नाहीत, जबरदस्ती करणार नाहीत, टू पे एनी टॅक्सेस द प्रोसीड्स ऑफ विच, म्हणजे टॅक्सेस मधून गोळा केलेले पैसे, एनी प्रोसीड्स ऑफ विच आर स्पेसिफिकली अप्रोप्रिएटेड इन पेमेंट ऑफ एक्सपेन्सेस फॉर दी प्रमोशन ऑर मेंटेनन्स, आयदर प्रमोट करणं किंवा मेंटेन्स करणं ऑफ अ पर्टिक्युलर रिलीजन ऑर रिलीजियस डिनॉमिनेशन. आपण मागील आर्टिकल मध्ये रिलीजियस डिनॉमिनेशन म्हणजे काय स्टडी केलेला आहे. सो बेसिकली यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही कोणत्याही व्यक्तीकडनं टॅक्सेस गोळा करणार नाहीत, या टॅक्सेस गोळा करणार नाहीत, जेणेकरून या टॅक्सेस मधनं गोळा केलेला पैसा जर तुम्ही एका विशिष्ट धर्माच्या प्रमोशनसाठी किंवा मेंटेनन्ससाठी किंवा एखाद्या विशिष्ट रिलीजियस डिनॉमिनेशनच्या म्हणजे काय धर्मसंस्थेच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी किंवा कशासाठी सुद्धा जर वापरणार नसाल तर या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्हाला अधिकार आहे, पण तुम्ही कोणत्याही पद्धतीने टॅक्सेस किंवा कोणत्याही पद्धतीने कर गोळा करू शकत नाही. फ्रीडम टू पेमेंट ऑफ टॅक्सेस म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर धर्माच्या प्रमोशनसाठी कोणत्याही व्यक्तीकडनं कोणत्याही पद्धतीने टॅक्सेस गोळा केले जाणार नाही. थँक्यू.